या कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार, मी देवयानी. मुंबई तकच्या वेदर रिपोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पावसाने ब्रेक घेतलेला आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलक्या हलक्या सरी पडतायत, मात्र मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळत नाहीये. आणि आत्ता हवामान खात्याने जो अंदाज सांगितलेला आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला सरासरीपेक्षा कमी पाऊस होताना बघायला मिळतोय. आणि हे जे अंतर आहे ते वाढत चाललेलं आहे, कारण की त्या भागांमध्ये पाऊसच होत नाहीये. त्याच्यामुळे आता नक्की पुढच्या 48 तासांचा अंदाज काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहेच. पण आतापर्यंत महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यात किती पाऊस झालेला आहे त्याचं जी टक्केवारी हवामान खात्याने दिलेली आहे ती सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे. आधी आपण सॅटेलाइट इमेजकडे जाऊयात आणि बघूयात की काय नक्की परिस्थिती आहे आत्ताच्या घडीला. जे तीव्र कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार झालेलं होतं ते आता जाऊन पोचलेलं आहे बिहारला, उत्तर प्रदेशच्या इथे, आणि त्याच सोबत मध्य प्रदेशमध्ये सुद्धा जी आर्द्रता आहे त्याची ती आपल्याला जाताना बघायला मिळते. कारण की ज्यावेळेला कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं असतं आणि त्यातही तीव्र कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं असतं त्यावेळेला जे वारे असतात ते अतिशय जास्त वेगाने वाहत असतात आणि म्हणूनच त्याचा परिणाम आपल्याला मध्य प्रदेशवरती होताना बघायला मिळतोय. विदर्भामध्ये सुद्धा अगदी काही प्रमाणात त्याचा परिणाम आपल्याला होताना बघायला मिळू शकतो, मात्र फारशी त्याची तितकी तीव्रता नसणार आहे. सोबतच आपण जर बघितलं तर बंगाल असेल, ओडिसा असेल, या सगळ्या भागांमध्ये मुसळधार पाऊस होऊन गेलेला आहे. आत्ता आपण जर बघितलं तर झारखंड, उत्तर प्रदेश या भागांमध्ये आपल्याला याचा परिणाम जास्त प्रमाणात बघायला मिळतोय. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे, ते सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय. आता आपण जर अरबी समुद्रातून येणाऱ्या नैऋत्य वाऱ्यांचा बद्दल बोलायला गेलो तर हे नैऋत्य वारे ऍक्टिव्ह आहेत आणि आपल्याला काही प्रमाणामध्ये ढग जे आहेत ते तयार होताना दिसत आहेत. महाराष्ट्रावरती आपल्याला इथे ढग बघायला मिळत आहेत. विदर्भातला हा जो भाग आहे इथे आपल्याला ढग दिसतात आहेतच, पण त्याच सोबत आपल्याला मराठवाड्यात सुद्धा, तुम्हाला जर इथे दिसत असेल तर मराठवाड्यात सुद्धा काही प्रमाणात ढगांची निर्मिती जी आहे ती झालेली आहे आणि त्याच्यामुळेच मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आत्ताच्या घडीला हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे. आता आपण जर पुढे जाऊन बघितलं की नक्की कुठल्या भागांमध्ये किती पाऊस झालेला आहे आतापर्यंत आणि कुठल्या भागांना आणखीन पावसाची आवश्यकता आहे, म्हणजे एक युनिफॉर्म पद्धतीचा पाऊस होईल, म्हणजे सगळीकडे पाण्याची पातळी जी आहे ती वाढेल आणि त्याचसोबत जी धरणं आहेत तिथे सुद्धा पाणी साठा इनफ असेल, असं जर आपण विचार करायला गेलो तर बघा की मराठवाड्यामध्ये अर्थातच सगळ्याच भागांमध्ये ऑलमोस्ट आपल्याला डेफिशियंट मध्येच पाऊस बघायला मिळतोय. म्हणजे सरासरी जितका पाऊस आतापर्यंत होणं अपेक्षित असतं त्याच्यापेक्षा कमी पाऊस झालेला आहे. आणि तो किती टक्क्यांनी कमी आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. परभणीमध्ये 22% कमी पाऊस झालेला आहे, नांदेडमध्ये 20%, लातूरमध्ये 23% कमी पाऊस आहे, धाराशिवमध्ये 20%. म्हणजे जिकडे जिकडे लाल रंग दिसतोय या सगळ्या भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली इथे सुद्धा सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. गडचिरोलीला 23% कमी आहे, अमरावतीला 31% कमी आहे. आपण विदर्भात जर मराठवाड्यात जर बघितलं तर फक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी पाऊस जो आहे तो झालेला आहे आणि सरासरीपेक्षा थोडासा जास्त आपल्याला तो बघायला मिळतोय, म्हणून तिकडे आपल्याला हिरवा रंग दिसतोय. मात्र जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर इथे सगळीकडे आपल्याला डेफिशियंट मध्येच पाऊस बघायला मिळतोय. आणि हा रंग हा खरं तर काही दिवसांपूर्वी जुलैच्या शेवटी आपण जर बघितला तर इतका लाल रंग आपल्याला त्यावेळेला बघायला मिळत नव्हता. म्हणजेच त्यावेळेला अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झालेला होता आणि त्याचा फायदा झालेला होता. पण आता मात्र हा लाल रंग जो आहे तो अनेक जिल्ह्यांना दिला जातोय, कारण की तिथे पाऊस सध्या होत नाहीये. आता आपण पुण्यात जर बघितलं तर पुणे, नाशिक, पालघर आणि मुंबई हे भाग आपण जर बघितले तर इथे निळा रंग आपल्याला बघायला मिळतोय. पुण्यामध्ये सुद्धा गडद निळा रंग होता गेल्या वेळेला जेव्हा आपण जुलैच्या साधारण अराउंड आपण हा अंदाज बघितलेला होता. पण पुण्यामध्ये सुद्धा आता पाऊस जो आहे तो हळूहळू कमी होतोय, पण तरी सुद्धा पुण्यामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस झालेला आहे आतापर्यंत, असं आपण म्हणू शकतो. 42% सरासरीपेक्षा जास्त पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. पालघरमध्ये सुद्धा 42 आहे. नाशिकमध्ये तर ऑलमोस्ट 70च्या जवळपास 70% जास्त पाऊस सरासरीच्या एकंदरीत झालेला आहे असं म्हणता येऊ शकतं. त्याच्यानंतर जिकडे जिकडे हिरवा रंग दिसतोय तिथे सरासरी पाऊस झालेला आहे, म्हणजे ॲव्हरेज जितका पाऊस असतो साधारण त्याच्या जवळपास जाणारा पाऊस झालेला आहे, म्हणून आपल्याला तिकडे हिरवा रंग बघायला मिळतोय. मग त्याच्यामध्ये ठाणे आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, सातारा आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे, धुळे, जळगाव,
अहिल्यानगर, जसं मी म्हणले की छत्रपती संभाजीनगर त्याच्यामध्ये आहे, बुलढाणा आहे, वाशिम आहे, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, भंडारा हे सगळ्या भागांना हिरवा रंग बघायला मिळतोय. साताऱ्यामध्ये -14 आहे, सांगलीमध्ये -8 आहे, अहिल्यानगरमध्ये -17 आहे, जळगावला 12 आहे, बुलढाण्यामध्ये 6 आहे, वाशिमला -19 आहे. तरी सुद्धा जो सरासरी पाऊस असतो त्याच्या जवळ जाणारा पाऊस जो आहे तो रेकॉर्ड झाल्यामुळे त्यांनी हिरवा रंग या भागांना दिलेला आहे. म्हणजे उर्वरित भाग जसं मी म्हटलं की नंदुरबार पासनं अगदी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा -33 असं त्यांनी तिथे लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्याच भागांमध्ये नेहमीपेक्षा कमीच पाऊस झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आता पुढच्या 48 तासांचं जर बघायचं झालं तर अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेड या भागांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पावसासाठीचा. थंडरस्टॉर्म सुद्धा ची चिन्ह जी आहेत ती सुद्धा तिकडे देण्यात आलेली आहेत. उर्वरित महाराष्ट्रात मात्र कुठेच कुठल्याही प्रकारचा अलर्ट देण्यात आलेला नाहीये. फक्त या 4 ठिकाणीच आपल्याला थंडरस्टॉर्मचं साईन आहे, म्हणजे वादळी वारे वाहू शकतात, विजांचा कडकडाट होऊ शकतो, त्याचसोबत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे गुरुवारसाठी, म्हणजे 20 तारखेसाठी. आता आपण जर शुक्रवारचा अंदाज बघितला म्हणजे 21 तारखेचा, तर 21 तारखेला सुद्धा परभणी, हिंगोली, नांदेड फक्त या ठिकाणी थंडरस्टॉर्मचं चिन्ह देण्यात आलेलं आहे. म्हणजे इथे वादळी वारे असू शकतात, विजांचा कडकडाट होऊ शकतो किंवा एक ढगाळ वातावरण ज्याला आपण म्हणतो तसं तयार होऊ शकतं. अगदी हलकी एक सर जी आहे पावसाची ती सुद्धा येऊन जाऊ शकते. मात्र अगदी मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस इथे होणार नाही आणि तशा प्रकारचा पाऊस महाराष्ट्रात कुठेच होणार नाही असंच आत्ताच्या घडीला आपल्याला बघायला मिळतंय. कारण की 21 तारखेसाठी कुठेच अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला नाहीये. त्याच्यामुळे हा होता पुढच्या 48 तासांचा अंदाज. त्याशिवाय महाराष्ट्रात नक्की काय परिस्थिती आहे, कुठल्या जिल्ह्यात किती पाऊस झालेला आहे ते तुम्हाला समजवण्याचा आमचा प्रयत्न होता या व्हिडिओमधनं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.